3 जानेवारीला नमन करू क्रांती ज्योतीला. सावित्रीच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाला. सावित्रीच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाला. मी सावित्री बोलते, होय तीच सावित्री जिच्या हातात चुलीची राख नव्हे तर शिक्षणाची मशाल होती. जिच्या पावलांवर काटे होते पण डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती. मी सावित्री बोलते, त्या काळातून ज्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर, शिक्षण म्हणजे फक्त पुरुषांचा अधिकार आणि प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे पाप समजलं जात होतं. पण मी थांबले नाही, कारण मला माहीत होतं शिक्षणाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय समानता नाही आणि स्त्रीशिवाय समाजाची प्रगती नाही. मी सावित्री बोलते, जेव्हा मी शाळेकडे निघाले तेव्हा लोकांनी माझ्यावर दगड फेकले, शिव्या घातल्या, चिखल उडवला, पण प्रत्येक अपमानात मी एक धडा पाहिला. हा समाज बदलायचा आहे. मी सावित्री बोलते, मी पहिली मुलींची शाळा सुरू केली कारण मला माहीत होतं आज शिक्षण दिलं नाही तर उद्याचं आकाश काळोखच असेल. मुलांनो, आज तुम्ही डॉक्टर, अधिकारी, वैज्ञानिक बनताय. हे सहज मिळालेले नाही, हे त्या मशालीचा उजेड आहे जिला पेटवताना माझे हात भाजले होते. मी सावित्री बोलते, मी विधवांसाठी आवाज उठवला, बालविवाहाविरुद्ध लढले, शूद्रासाठी शाळा उघडल्या, कारण माझ्यासाठी माणूस हा मोठा होता आणि मानवता ही धर्मापेक्षा श्रेष्ठ होती. मी सावित्री बोलते, आजच्या समाजाला मी एकच प्रश्न विचारते, शिक्षण आहे पण विचार आहेत का? हक्क आहे पण कर्तव्याची जाणीव आहे का? स्वातंत्र्य आहे पण स्त्री सुरक्षित आहेत का? माझं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. जोपर्यंत एकही मुलगी शिक्षणापासून दूर आहे, जोपर्यंत अन्यायाला मौन आहे, तोपर्यंत सावित्रीचा आवाज थांबणार नाही. महाराष्ट्राची दिव्यज्योती ओवाळू त्यांची आरती, महाराष्ट्राची दिव्यज्योती ओवाळू त्यांची आरती. नमन माझी सावित्रीस आज त्यांची जयंती, नमन माझी सावित्रीस आज त्यांची जयंती. धन्यवाद.